विकी साळुंके बॉलिंग करताना दिसत आहे. साहिल उत्तम असा शॉट एक साईडला आणि हा एक सोपा असा खेळ जोडलेला आहे. तानाजी यांनी धाव संख्या झाली आहे 1 रन. साईडला आता विनोद. हा ब गटाचा दुसरा सामना. विकी साळुंके सुंदर शॉट विनोद यांचा 4 रनसाठी. तीन बॉल 5 रन. सोडली. अंपायर एक मिनिट अंपायरचा डिसिजन लास्ट आहे. काय आहे? ओके शैलेश पवार जरा कॉमेंटसाठी यावे जरा. लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2025 आयोजित मित्र परिवार आणि हा दुपारच्या सत्रातील दुसऱ्या गटातला सामना चरे वर्सेस लोहारे शुगर जालना. दोन्ही तुल्यबुल्य संघ कडक टीम बोलतात ना की दोन्ही असोसिएशनमध्ये कडक टीम आणि सुपर. आणि तुम्ही नजाकत जर बॅटिंगची नजाकत बघायची असेल ना तर आपल्याला विनोददादा शिर्के वयोमान बाजूला ठेवून आजच्या घडीला पण आपल्याला नवतरुण म्हणजे आपल्यासारखे जेवढे भरपूर काही नवतरुण आहेत त्यांना लाजवेल अशी बॅटिंग असते त्यांची. खूप सुंदर बॅटिंग करतात. नजाकत एकदम असते बॅटिंगमध्ये आणि त्यांच्या जोडीला तडाखेबाज फलंदाज साहिल जाधव. काहीसा वाईट चेंडू थोडस वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली आहे 12. विनोद दादा शिर्के. नागपूरचा चेंडू विकी एक चांगला गोलंदाज आणि काहीसा सुंदर फटका सजवलेला. पाहूया झेल टिपचित होतोय का. आणि हा 6 सीमारेषा पार 6. आणि आमच्या मंचावरती आता आगमन होत आहे आमच्या लोहारे विभाग असोसिएशनचे नाव तरुण तडफदार युवा नेतृत्व सचिव समीर शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्याने येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि काहीच आपलातून फलंदाजी करताना विनोददादांची फलंदाजी ही दोन्ही पाल तर विभागामध्ये पण आणि असोसिएशनमध्ये पण अफलातून आहे. शिवगर्जना लोहारे एक तरुण तडफदार भरणा असलेला संघ. खरंच संघ मित्रांनो मी बोलतो की हा संघाकडे पाहिला ना की मला भरपूर आनंद वाटतं. पूर्ण 9 तरुण तडफदार संघ आहे. तात्या पावर, तानाजी, प्रवीण, सख्या, सौरभ असे नावाजलेले फलंदाज ह्याच्यामध्ये आहेत. आणि काहीच तगडा संघ आहे. या संघामध्ये पाहाल तर
ऑलराऊंडर, कोणी असं फिक्स नाही की बॉलिंग आणि बॅटिंग, सर्व ऑलराऊंडर आहेत. असा 9 तरुण तडफदार भरणा असलेला संघ. आणि आता पाहूया गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले तात्या पावर. तात्या पावर हे एक टोपण नाव पडलेलं. तात्या म्हणजे तात्या टोपे नव्हे, तात्या म्हणजे आशिष म्हणजे वाडकर, आणि आशिष वाडकर एक अफलातून फलंदाज. होया पुढचा चेंडू, वाट सुपाप बुंद्यामध्ये मारलेला चेंडू. आणि पाहूया अनेक गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे सख्याकडनं. असं गच्चाल क्षेत्ररक्षण केलं तर आपल्या संघाला त्याचा भुगतान पाहावं लागेल. कॅज्युअली घेतलेला चेंडू हा. आपण चेंडूला कधीच कॅज्युअली घेऊ नका. चेंडू कधी आपल्या ढेंगा खालून जाईल आपल्याला समजणार नाहीये. आणि सुंदर चेंडू टाकला होता आणि त्या चेंडू मध्ये खरंच एकच धावसंख्या होती. पुढचा चेंडू आशिष यांना. आणि हा सीमारेषा पार चौकार, स्लो मोशन चौकार. तशीच कॉमेंट्री सुद्धा आम्हाला करावी लागली. एकदम स्लो मोशन मध्ये चौकार गेला. असं वाटत होतं की अडला जाईल, परंतु नाही, फिल्डर भरपूरच लांब होता. विनोद बरोबर साहिलनी सुद्धा आपले हात खोललेले आहेत. आणि पाहूया विनोद साहिल जोडी मैदानावरती. सुंदर चेंडू यॉर्क लाईन मध्ये मारण्याचा प्रयत्न तात्या पवार. धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली आहे 27. धावसंख्या वेगाने वाढत आहे. कुठेतरी अंकुर लावायला लागेल. विनोद दादा साहिल एक मातबर फलंदाज ओपनर जोडी, जी आशुषण आणि विभागामध्ये सुद्धा ओळखली जाते. चकवा चेंडू, याला बोलतात दिमाग का खेल. दिमाग से खेल रहे आशिष वाडकर. तात्या त्यांना माहिती आहे जेवढं आपण स्पीडने टाकू तेवढं विनोद दादा स्पीडने टाकून देणार बाहेर. आणि आपल्या गोलंदाजीमध्ये काहीसा बदल करताना आशिष हे मित्रांनो पुढेच आता काही दिवसात सह्याद्री प्रीमियर लीग होणार आहे आणि त्यामध्ये आशिष हे काही आयकॉन प्लेअर आहेत. आयकॉन प्लेअरचा धरणा असलेला शिवगर्जना टीम. आणि सुंदर काहीसा फटका चुकलेला आहे. पाहूया एक घेतात का दोन. आणि काहीसा मी बोललो ना की आयकॉन प्लेअरचा भरणा असलेला संघ आहे. आशिष वाडकर, तानाजी चव्हाण, साहिल शेडगे असे मातभर असलेले. आणि आमच्या ह्या मंचावरती आमचे सर्व मित्रपरिवार आहेत आणि सर्वांनी सहकार्य करायचं आपल्याला इथे. पाच चेंडू धावसंख्या झाली 28. तात्या पवारने थोडी धावसंख्येवरती अंकुर लावलेला आहे. पाहूया शेवटचा चेंडू. आणि काहीसा शॉट काय परफेक्ट बसत नाहीये. आणि सुंदर फिल्डिंग करताना केतन वाडकर यांच्या थ्रू आणि आमचे सहकारी समीर शिंदे काही थोड्या टाइमासाठी आणि काही पुढचा भार सांभाळत आहेत. धन्यवाद पवार साहेब. आज खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना तर आज पवार साहेबांचा चेहरा अगदी प्रसन्न आहे. कारण साहेबांचा संघ पहिला संघ जो आपल्या बक्षीस पात्र फेरीत दाखल झालेला आहे, त्याच्यामुळं इतक्या उन्हामध्ये देखील पवार साहेब आमच्या अगदी टवटवीत आणि प्रसन्न दिसत आहेत. आज बघायला गेलं तर आज जो बी लॉट आहे, या बी लॉटमधील जे चारही संघ अतिशय मातब्बर संघ आहेत. आणि आज चालू असलेला सामना शिवगर्जना लोहारे विरुद्ध आई जनीमाता चळई, हे दोन्ही संघ आपल्या विभागातच नाही तर संपूर्ण पोलादपूर तालुक्यामधील नावाजलेले संघ आहेत. आणि साहिलला फुलटॉस चेंडू म्हटला की साहिलला तो फुटबॉल चेंडू दिसतो. गोलंदाजी जर आमची कॉमेंट्री ऐकत असेल तर नक्कीच
हे लक्षात ठेवा की साहिल जाधवला फलटक चेंडू देणं टाळणार, नाही तर तो 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची क्षमता त्या खेळाडूमध्ये आहे. खरं तर जाधव साहेब या साहिल बद्दल बोलायचं झालं ना तर चरई गावातील भोईवाडीला बिलॉंग करणारा खेळाडू मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये आपल्या नावाचा एक वेगळा ठसा खेळाडूंनी उमटवलेला आहे. अगदी आज जर आपल्या महाराष्ट्रातले नामांकित खेळाडू जर आपण बघितले ना, योगेश पेनकर असेल, मोठे मोठे खेळाडू असेल, तर त्यांनी बॉक्स क्रिकेटमधून सुरुवात केली आहे आणि साहिल जाधव देखील त्याची सुरुवात एक बॉक्स क्रिकेटमधून चालू झाली आहे. पाहूया आपण पुढचा चेंडू, तिसरा षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात तानाजी, सामनागतीतले विनोद. हा देखील फुलटा चेंडू. मी वारंवार तानाजींना सांगतोय की आपण फुलटा चेंडू जर टाकले तर तुम्हाला त्याचा दंडा भोगावा लागणार आहे आणि हा खणखणीत षटकार येतोय. पुन्हा जाऊया आपण या साहिलकडे. साहिल बद्दल सांगायचं झालं तर बॉक्स क्रिकेटमधून वरती आलेला खेळाडू ज्यावेळी शाळेमध्ये होता, कॉलेजमध्ये होता, पोलादपूर तालुक्यामध्ये जिथे पण बॉक्सच्या टुर्नामेंट असतील ना जाधव साहेब, हा खेळाडूला अक्षरशः मागणी असायची आणि त्या बॉक्स क्रिकेटचा याला एवढा फायदा झाला की त्या चेंडूवरती चांगली नजर बसल्याने आज सह्याद्रीमधला एक हिटमॅन या नावाने ओळखला जाणारा खेळाडू तयार झालेला आहे. पुन्हा एकदा विनोदचा अतिशय सुंदर असा फटका, चेंडू जातोय मिळांच्या दिशेने, खणखणीत चौकार. 5 चेंडू अखेर धावसंख्या झालेली 4 चेंडू, माफ करा 4 चेंडू 46 धावा. अतिशय जबरदस्त फलंदाजी करतायत. जर चरई संघाला तुम्हाला रोखायचं असेल ना तर तुम्हाला 40 ते 50 धावांच्या मध्ये रोखावं लागेल, अन्यथा चरईची बॉलिंग देखील अतिशय भेदक गोलंदाजी आहे. अतिशय सुंदर चेंडू, परंतु नशिबाची साथ आणि हा मिळतोय चौकार. खर तर लोहारे संघ हा एक नावाजलेला संघ आहे, परंतु चरई संघाचे अभिनंदन. संघाचं अर्धशतक झालेलं, 1 चेंडू बाकी आणि बॉल 50 धावा कंप्लीट. लोहारे संघाबद्दल बोलायचं झालं ना तर लोहारे संघ देखील अतिशय बलवान संघ आहे, परंतु या सामन्यामध्ये लोहारे संघाचा जो विराट कोहली आपण बोलतो ना, जसा भारतीय संघाचा विराट कोहली, तसा लोहारे संघाचा साहिल शेडगे आज या संघामध्ये नाहीये आणि त्याची जाणीव नक्की या संघाला भासेल. परंतु साहिल जरी नसला ना तरी या सामन्यामध्ये आशिष वाडकर असतील, तानाजी असतील, त्यानंतर आपले आमचे संकेत असतील, हे देखील कमी नाही आहेत. परंतु पाहूया चरेकडे देखील अतिशय जबरदस्त गोलंदाजी आहे. विशाल जाधव सारखा गोलंदाज आहे, उमेश शिर्के सारखा अनुभवी गोलंदाज आहे. सामन्यातील शेवटचा चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू आणि हा देखील मला वाटतं हा झेल व्हायला पाहिजे होता. प्रवीण जे या संघाचे कर्णधार म्हणून काम बघतात त्यांच्याकडून अशी चुकी व्हायला नाही पाहिजे होती, कारण हा जर व्यवस्थित जजमेंट केला असता ना जाधव साहेब तर निश्चित हा जेल पकडला असता. हे षटक अतिशय महागडं षटक ठरलेले लोहारे संघासाठी. तब्बल 27 धावा तानाजी यांनी खर्च केलेले आहेत आणि 3 षटका अखेर चरई संघाची धावसंख्या झालेली आहे 56. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे आणि ओपनिंग जोडी त्यांची बाकी आहे. कमीत कमी अजून जर 10 या षटकामध्ये 10 धावसंख्या पण जर रोखलं तर ठीक आहे, परंतु 60-65 प्लस झाले तर लोहारे संघाला नक्कीच अवघड जाऊ शकतं. संघाचं 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो संघाचा कर्णधार प्रवीण आणि प्रवीणचा सामना करतोय तो साहिल. नितीचा लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशन आयोजित मैत्री परिवार यांच्यातर्फे हा मैत्री चषक अतिशय चांगल्या वातावरणामध्ये इथे पार पडतोय. पुन्हा एकदा फुलटॉस, वारंवार कॉमेंट्रीवाला सांगतोय त्याचं ते लोहारेचा संघ ऐकत नाही असं वाटतंय. तुम्ही साहिल जाधवला जेवढे तुम्ही फुलटॉस बॉल टाकणार ना त्याला तो फुटबॉल दिसणार, ही गोष्ट लक्षात ठेवा.
साहिल जाधव एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून या पोलादपूर तालुक्यामध्ये जी ओळख आहे, त्याला जर तुम्ही असे चेंडू टाकले तर निश्चित वा, असे चेंडू जर तुम्ही टाकले तर निश्चित धावांवरती अंकुश लागू शकतो. मला वाटतं प्रवीण यांनी हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो चेंडू फुलटॉस झाला होता. पाहूया आपला एक्सपिरियन्स कसा वापरतात प्रवीण. हा तिसरा चेंडू होती. तिसरा चेंडू जरी ब्लॉकवर टाकला ना तर निश्चित धावसंख्येला अंकुश बसू शकतो. पण तो साहिल देखील तितकाच जोरदार फलंदाज आहे. स्लोवर वन, अतिशय चांगला. मी नेहमी बोलतो की प्रवीण हा ह्या संघाचा कर्णधार आहे. मला वाटते या संघाची बांधणी असेल. आपण जर या लोहारे संघाकडे जर बघितलं ना, पुन्हा एकदा फुलटॉस. तुम्हाला ऐकायचं नसेल तर टाका अजून 2 बॉल फुलटॉस. आणि पंचांचा इशारा येतो नो चेंडू. निश्चितच अविनाश पवार आणि साहिल शेडगे यांची उणीव या संघाला इथे भासते. कारण अविनाश आणि साहिल हे दोघे चांगले गोलंदाज आहेत आणि त्याच्यामुळे इथे नवीन गोलंदाजी करताना गोलंदाजांना मार पडतोय. प्रीतचा चेंडू, हा देखील अतिशय सुरेख फटका, षटकार. धावसंख्या पोचते ती. कृपया आपले जे इथे बाकीचे संघ आले त्या संघाच्या खेळाडूंना आमची विनंती आहे की आपण ही टुर्नामेंट आपल्यासाठी आयोजित केली आहे, तरी आपल्या प्रत्येक संघाचे 2-2 प्रतिनिधी आपण बाउंड्रीला निवडते ठेवावे, जेणेकरून आपल्याला बॉल वेळेवर मिळतील. तरी माझे सर्व संघांना विनंती आहे की आपले 2-2 खेळाडू आपण बाउंड्रीच्या बाहेर उभे करायचे आहेत. धावसंख्या तब्बल पोचले 76. अजूनही 3 चेंडू बाकी. हा देखील स्लो रन टाकला होता आणि त्या चेंडूवरती सुंदर असा झेल घेतलाय तो. केतन देखील मागच्या 1 ते 2 वर्षामध्ये आपल्या फलंदाजीमध्ये अरे बापरे अतिशय सरप्राईज. खरं तर आम्हाला किशोर कदम यांची अपेक्षा होती, परंतु दीपू फलंदाजीसाठी आलेत. खरं तर या खेळाडूबद्दल सांगण्यासारखं बरंच आहे, परंतु आता जर बोललो तर आप जसा बॅट घेऊन आलाय तसा बॅट घेऊन परत जाईल. त्याच्यामुळे ह्या खेळाडूबद्दल जास्त काही बोलत नाही, परंतु प्रतिभावान खेळाडू आहे. मागच्या 1 ते 2 वर्षामध्ये आपल्या फलंदाजीमध्ये असेल गोलंदाजीमध्ये असेल चांगल्या प्रकारे सुधारणा केल्या खेळाडूने. मागच्या 4 ते 5 वर्ष आई यांनी माता संघाचा कर्णधार म्हणून काम करत असताना या सर्व खेळाडूंबद्दल आपलं जिव्हाळ्याचं नातं, एक कौटुंबिक नातं सर्व खेळाडूंबद्दल निर्माण झालंय आणि त्यातूनच एक चेंडू बाकी आहे. 1 मिनिट. एक वाईट बॉल होता ना. ओके ठीक आहे. धावा झाले तर 77 आणि उद्यासाठी 78 धावांचं लक्ष. आमच्याकडून थोडी चूक झाली असेल, कारण इथे पंच म्हणून जे काम करत आहेत ते निखिल मोरे आणि दीपेश मोरे, जितके नावाजलेले खेळाडू तितके नावाजलेले पंच देखील आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवरती कोणी शंका उपस्थित करू शकत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान आपल्या कामगिरीतून ते देत आहेत.
आणि आता लक्ष असेल तर निश्चितच तानाजी यांच्याकडे 78 धावांचं लक्ष पार करताना या संघामध्ये जर कोण त्या धावसंख्येजवळ नेऊ शकतो असा खेळाडू असेल ना तर तो असेल तानाजी. कारण तात्या हा आमचा गरम डोक्याचा खेळाडू आहे. तो जर उभा राहिला ना तर निश्चितच या 3 षटकामध्ये तो धावसंख्या पार पाडू शकतो, परंतु त्याने तितका उभं राहिलं पाहिजे. चला लवकर सरई संघ फिल्डिंगसाठी यायचंय. सरई विरुद्ध लोहारे. खरं तर सरई संघाने मागच्या 4 ते 5 वर्षात जो आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय ना, अगदी त्याच नावारूपाला साजेशी अशी खेळी त्यांच्या माध्यमातून येते पार पडते. 78 पाहिजे. विनोद शिर्के यांच्यासारखा अतिशय अनुभवी खेळाडू आणि विनोद शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले सर्व खेळाडू, मग साहिल जाधव असतील, किशोर कदम असतील, विशाल जाधव असतील, बंटी गायकवाड असेल, अतिशय चांगला संघ आहे. अजून एका खेळाडूचं नाव मी निश्चित घेईल, शुभम शुभगडे. मिस्टर चरई एक्सप्रेस या नावाने नावाजलेला खेळाडू ज्यावेळी मागच्या 3-4 वर्षापूर्वी चरई संघ नंबर मारायचा ना, त्यावेळी संघाचं कॅल्क्युलेशन असायचं की जेव्हा शुभम हा 10 धावांच्या आतमध्ये षटक टाकेल ना तेव्हा चरई संघ हा विजयाच्या समीप जायचा, आणि जेव्हा शुभमला मार पाडायचा ना तेव्हा निश्चित बहुतांशाने चरई संघ पराभूत झालेला होता. परंतु काही काळानंतर शुभम हा आउट ऑफ फॉर्म गेला आणि त्या संधीचा फायदा घेत विशाल जाधव हा एक नवीन खेळाडू तयार झाला. विशाल जाधवबद्दल जर बोलायचं झालं तर पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये संदेश बांदल यांच्या नेतृत्वाखाली आई जन्नीमाता चरई संघ हा या स्पर्धेत उतरलेला, आणि या स्पर्धेमध्ये सिद्धांत मोरे, त्याच्यानंतर हेमंत होतेकर यांसारखे जबरदस्त फेमस खेळाडू होते. आणि त्यावेळी जेव्हा टुर्नामेंटच्या आधी आम्ही प्रॅक्टिस करत होतो तेव्हा नेट प्रॅक्टिसला या विशालला आम्ही बॉलिंगला बोलवलं होतं, आणि त्यावेळी हेमंत होतेकरने एक शब्द वापरलेला की अरे पोरगा कसलं जोरात फेकतंय, ह्यांनी फॉर्म का नाही भरला. आणि निश्चितच त्यानंतर मग 17 वर्षाखालील टुर्नामेंट असतील, 20 वर्षाखालील असतील, 22 वर्षाखाली असतील, असा पूर्ण प्रवास करत करत विशाल आई जन्नीमाता चरई संघाचा एक प्रमुख खेळाडू बनलाय. निश्चितच त्याची मेहनत आणि त्याचं क्रिकेट प्रती असलेलं प्रेम यामुळेच आज या क्षणी तो पोचलाय, आणि आगामी काळात येणारे सह्याद्री प्रीमियर लीग यामध्ये आई जन्नीमाता चरई संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झाली. चला सामना सुरू होते. पहिला षटक घेऊन येतो तो विशालचा सामना करेल तो तात्या. पहिला चेंडू पाहूया तात्यासाठी, आणि मला वाटतं स्वर चेंडू असावा. निश्चित पंचांनी दोन्ही आज समांतर करून आम्हाला इशारा दिलेला आहे की हा पहिला चेंडू स्वर आहे. पाहूया कसं कमबॅक करतात ते विशालचा सामना करतात ते तात्या. मला वाटतं हा देखील दुसरा स्वर चेंडू. विशालला 76 धावांचं लक्ष असून देखील अशी का गोलंदाजी करतो? निश्चितच काहीतरी वेगळं नियोजन असेल. खरं तर तात्या अंबरनाथ मधील प्रॅक्टिस संघाचा प्रमुख ओपनर फलंदाज, आणि पहिल्या चेंडूवर विकेट भेटते, आणि अतिशय सुंदर असा झेल घेतलाय तो या बंटीनी, प्रथमेश उर्फ बंटी गायकवाड. बंटीबद्दल बोलायचं झालं ना तर बंटी हा मला वाटतंय चरई संघाचंच नव्हे तर संपूर्ण या चरई गावामध्ये जेवढे संघ आहेत ना, या संघांमध्ये सर्वात फिटनेसवाला खेळाडू कोण असेल ना तर तो असेल बंटी गायकवाड. कबड्डी खेळणारा खेळाडू कधी कबड्डी खेळता खेळता क्रिकेटकडे वळाला, आणि या संघामध्ये
कधी बॅटिंग नाही मिळाली, कधी बॉलिंग नाही मिळाली, परंतु फिल्डिंगच्या जोरावर या खेळाडूने आपलं नाव या संघामध्ये आपलं निर्माण केलंय. आणि जेव्हा जेव्हा गोलंदाजी भेटली, जेव्हा जेव्हा फलंदाजी भेटली ना, निश्चित त्यावेळी त्यांनी संधीचं सोनं करून आपलं एक वेगळं स्थान या संघामध्ये निर्माण केलंय. निश्चितच आताची जागा घ्यायला येते ते संकेत. अतिशय सुंदर चेंडू, वाऱ्याची दिशा देखील त्याच दिशेने आणि त्याचा फायदा घेतात विशाल. अतिशय भन्नाट चेंडू, वेगावर स्वार होत आहेत. संकेत असतील, आशिष असतील, खूप चांगली फलंदाजी आहे लोहारे संघाकडे देखील. वा वा, मी मागाशीच म्हटलं होतं की मागच्या 2-3 वर्षामध्ये लोहारे संघामध्ये जर आपल्या फलंदाजीने कुणी जागा तयार केली असेल ना, तर तो असेल केतन वाडकर. अतिशय जबरदस्त फलंदाज आहे. कारण सुरुवातीच्या काळात चेतन वैरी असेल, आशिष वाडकर असेल, साहिल असेल, या खेळाडूंमुळे काही खेळाडूंना चान्स भेटत नव्हता. परंतु जसा बंटी गायकवाडने संधीचं सोनं केलं ना, तसं सोनं या केतन वाडकरने देखील केलंय. अतिशय सुंदर. केतन बद्दल बोलायचं झालं तर हा कशी पण आडमदेडम बॅट फिरवत नाही. जसा चेंडू भेटेल त्या दिशेने बॅटिंग करतो. एक साहिल शेडगे नंतर जर कोण टेक्निकल प्लेअर असेल ना, तर हा केतन वाडकर संघामध्ये. इथं चेतन वैरी, साहिल या दोघांची उणी या संघाला भासते. परंतु पाहूया, पहिलं षटक चालू आहे. पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. नो बॉल आणि फ्रेट. पाहूया फ्रेटचा काय फायदा घेतात ते संकेत. विशाल जाधव, तुमची आज तारीफ केली तर तुम्ही आज 2 वाईड 1 नो टाकला, म्हणजे तुमची तारीफ करायची नाही का? वा, सुंदर चेंडू. चेंडूमध्ये काही खराबी नव्हती, परंतु फटका देखील तितका सुंदर होता. आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. आणि या चौकाराने लोहारे संघाची धावसंख्या झाली होती 15. एका षटकामागे 20 धावांची धावगती राखायची आहे आणि ती धावगती राखण्यामध्ये जवळपास पोचतोय तो लोहारे संघ. मला वाटते विशाल आणि विनोद शिर्के या 2 खेळाडूंचे षटक जर लोहारे संघाने व्यवस्थित खेळून काढले ना, तर निश्चितच मागच्या 2 षटकांवरती ते प्रहार करू शकतात. त्यासाठी त्यांना केतनला शेवटपर्यंत विकेटवरती उभं राहणं महत्वाचं आहे. आणि पुन्हा एकदा आश्चर्यकारक बदल गोलंदाजीमध्ये येतोय तो साहिल. साहिल जितका फलंदाजी चांगली करतो ना, तितका बॉलिंगसाठी त्याची गोललेंथ असेल, ब्लॉक असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. 45 नंबरचा खेळाडू जेव्हापासून क्रिकेट चालू केले ना, तेव्हापासून त्याच्या टी-शर्टवरती 45 नंबरची जर्सी असते. रोहित शर्माचा हा जबरा फॅन आहे. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिला चेंडू घेऊन येतोय तो साहिल. साहिलचा सामना करते ते संकेत. आणि पहिला चेंडू सुंदर पद्धतीने तो वटवलेला चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. मला वाटतंय लोहारे संघा जी आवश्यक धावगती आहे ना, ती धावगतीच्या मार्गाने चाललेला आहे. त्याच्यामुळं साहिलला 2-3 चेंडू जरा ब्लॉक होलमध्ये टाकावे लागतील आणि धावसंख्येत थोडा अंकुश लावावा लागेल. परंतु काही चिंता करण्याचं कारण नाही, कारण विनोद शिर्के सारखा एक अनुभवी गोलंदाज पाठीमागे बाकी आहे. जरी समोरच्या गोलंदाजने 25-30 रन खाल्ले ना, तरी विनोद शिर्के 5-6 धावा देण्याचं कौशल्य त्या गोलंदाजामध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. रुपेश महाडिक पाठीमागे जात आहेत. रुपेश महाडिक देखील असेच तऱ्हेचे खेळाडू आहेत ज्यांना जास्त संधी मिळत नाही, परंतु जेव्हा संधी मिळते ना, एका टुर्नामेंटमध्ये गोलंदाजीची संधी मिळाली होती. अतिशय सुंदर असा फटका आणि त्याखाली ते दीपकडून हा चेंडू धरलेला दान. दीपककडून सहसा मिस फिल्डिंग कधी होत नाही, परंतु आज
मला वाटते धावसंख्या जास्त झाल्यामुळे सर्व तऱ्हेचे खेळाडू सुस्तावलेले दिसत आहेत. या तिसरा चेंडू अतिशय सुंदर ब्लॉक हॉल चेंडू येतोय मिडऑफच्या दिशेने आणि किशोर यांच्या अतिशय चांगली फिल्डिंग. 2 धावा येथे लोहारेच्या संघात जमा होत आहेत. किशोर बद्दल बोलायचं झालं तर किशोर देखील या पोलादपूर तालुक्यामध्ये जितके सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण आहेत ना, जे टॉपचे 3 त्याच्यामध्ये किशोरचं नाव घेण्यामध्ये. आणि वा 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 आपण क्षेत्ररक्षणाच्या बद्दल बोलत नाही, साहिलने स्वतःच्याच गोलंदाजीवर अतिशय सुंदर असा झेल घेतलेला आहे. आणि ज्या खेळाडूची आपण आतुरतेने वाट बघतोय तो खेळाडू आता तरी मैदानात येईल का याकडं या ग्राउंड मधील सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष आहे. सगळे प्रेक्षक ज्या खेळाडूची वाट बघतायत तो खेळाडू आता ग्राउंड मध्ये येतोय का बघूया. निश्चितच दुसरा हादरा आणि यस तानाजी यांचं आगमन झालंय. पाहूया तानाजी देखील काही कम नाही. ज्यावेळी मला वाटतंय एका फायनल मॅच मध्ये 6 चेंडू 20 धावांची गरज होती, अतिशय प्रेशरवाली मॅच होती आणि त्या मॅच मध्ये तानाजींनी तुफान फलंदाजी करून आपल्या संघाच्या बाजूने तो सामना जिंकवला होता. तानाजीमध्ये क्षमता आहे. पुढच्या 18 बॉलमध्ये जर तानाजी उभा राहिला तर निश्चित 6-7 षटक मारू शकतो. अजूनही मला भरोसा आहे केतनवरती. जर केतन शॉटपर्यंत उभा राहिला ना तर निश्चित संघ 60-65 धावांपर्यंत जाऊ शकतो. आपण बोलत होतो फिल्डिंग बद्दल. जे आपल्या तालुक्यातील 3 उत्कृष्ट फिल्डर आहेत ना त्याच्यामध्ये नक्कीच किशोर कदम यांचं नाव निश्चितपणे येतं. मला वाटतं स्वर चेंडू तर संघ जितका फलंदाजी असेल गोलंदाजी असेल आणि क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत देखील मागे नाही. किशोर कदम असेल, बंटी असेल, अतिशय चांगली फिल्डिंग या संघामध्ये. पाहूया तानाजी सुंदर असा चेंडू परंतु बरोबर बॅटचं कनेक्शन झालं नाही आणि चेंडू जातोय तो गणेश चव्हाण. या खेळाडूचं देखील वैशिष्ट्य आहे की हा खेळाडू जेव्हा संघाला खेळाडूवर नसतील ना पूर्ण हा खेळाडू आपले कामावर सुट्टी मारून नक्कीच संघासाठी येतो. हे फक्त क्रिकेटच्या प्रेमासाठी आहे. या खेळाडूला बॅटिंग भेटत नाही की बॉलिंग भेटत नाही, परंतु फक्त आपल्या संघामध्ये जर कधी खेळाडूंची कमी असेल तर निश्चित हा खेळाडू हा संघ आपल्या टीमसाठी आपले योगदान देतो. आणि या ठिकाणी धावसंख्या झाली होती 27. 2 षटका धावसंख्या झाली 27. थोडंफार साहिलने लगाम घातल्या षटकामध्ये. आणि निश्चित बेस्ट वर्सेस बेस्ट. एका साईडला केतन ज्याच्यावरती माझी पूर्ण भरोसा आहे आणि दुसऱ्या बाजूला विनोद शिर्के ज्याच्यावरती अख्ख्या चरे गावाचा भरोसा आहे. बघूया बेस्ट वर्सेस बेस्ट कोण या ठिकाणी भारी पडतोय. विनोद शिर्के यांचा पहिला चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू आणि हा चेंडू लेग एसटीच्या बाहेर वाईट चेंडू. बघूया काय होतंय. शेडगे साहेब हा जो लॉट आहे ना बी लॉट अतिशय कडक लॉट आहे. एकदा मला वाटतं आपण पुढच्या सामन्याचं नाणेफेक नाही घेतलंय ना. पुढचा सामना असेल शिवगर्जना लोहारे बी वर्सेस जानमान मित्रमंडळ वाडाचा गौंड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यायचंय. शिवगर्जना लोहारे बी वर्सेस जानमान मित्रमंडळ वाडाचा गौंड. शिर्के यांचा दुसरा चेंडू तानाजी यांना आणि तानाजी आपल्या नावाला साजेस फलंदाजी नाही करत आहेत निश्चितच, कारण विनोद शिर्के सारखं एक मोठा गोलंदाज समोर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे षटक असणार आहे. सुंदर असा चेंडू आणि रुपेश चरे संघाचं क्षेत्ररक्षण जेवढे आपण नावं घेऊ ना तेवढे कमी आहेत. रुपेश हा देखील चरईमधून जे बॉक्स क्रिकेट असेल ना तर साहिल सोबत जो बॉक्समध्ये नावाजलेला गोलंदाज होता तो रुपेश. निश्चितच त्याचा फायदा त्याला क्षेत्ररक्षण मध्ये होतो. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतो तो.
आणि आता संघाचा कर्णधार प्रवीण ग्राउंडमध्ये येतोय. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. काहीसा लोहारे संघ पराभवाच्या छायेखाली. लोहारे संघाचे 2 खेळाडू आज खेळत नाहीत. निश्चितच त्यांना विनोद यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते. वा, सुंदर चेंडू. त्या ठिकाणी दीपक बॅकअपला फिल्डर नाही. पहिल्यांदाच चरई संघाकडून असं बघायला भेटतं की बॅकअपला प्लेयर नाही. चरई संघाकडून अशा चुका होत नाहीत. निश्चितच चरई संघाचे कर्णधार किशोर जाधव धावा जरी जास्त असल्या ना तरी त्यांना सामना लूज सोडत नाहीत. आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करतात. पुढचा चेंडू स्लोवर चेंडू आणि संकेत. मी आधीच बोलला होता की हा खेळाडू कशी पण बॅट फिरवत नाही. जिकडे चेंडू येईल ना त्या साईडला चेंडू मारतो. एक खासियत आहे केतनची. तिथंच किती चेंडू झाले. आले का दोन्ही संघाचे कर्णधार. शिवगर्जना लोहारे संघनायक. तिसरं षटक बाकी. लवकर यायचंय. हेलिकॉप्टर शॉट आणि त्या ठिकाणी विशाल. सामना हळूहळू चरईच्या बाजूने झुकतोय. भरपूर धावा पाहिजे त्यामुळे चरईत पुन्हा एकदा नवीन गोलंदाज बघायला भेटतोय का बघूया. 40. चला नाणेफेकीसाठी वडाचा पण संघाचे कर्णधार. या ठिकाणी लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय तुकाराम दादा सावंत यांना विनंती करतो की त्यांनी हा टॉस घ्यायचा आहे. जानमान वॉरियर वडाचा कोण विरुद्ध शिवगर्जना लोहारे बी दोन्ही संघाचे संघनायक. आणि नाणेफेकीचा कौल लागलाय तो वडाचकोण संघाच्या बाजूने आणि वडाचकोण संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी वडाचकोण संघाला मी सांगू शकतो की आपण सर्व खेळाडू तयार ठेवायचे आहेत. लगेच हा सामना झाल्यावर फिल्डिंगसाठी आतमध्ये जायचं. समाधान पाहूया काय समाधान देते आपल्या संघाला. खरं तर समाधानचा गोलंदाजी पहिल्यांदा बघतोय. हॅलो
चौकार. तीन चेंडू 27 धावांची आवश्यकता. पुढील सामना जय हनुमान वॉरियर्स वाडाचा कोण वर्सेस शिवगर्जना लोहारे बी. एक धाव घेण्यात यशस्वी. अवांतर धाव. उत्कृष्ट असा टोलावलेला फटका आणि उत्कृष्ट अशी झेल. फलंदाज झेलवर. या सामन्यातील विजयी संघ